आपले रोजचे कुठलेही मसाले न वापरता अगदी चवदार व अतिशय अप्रतिम चवीचा भात कसा बनवायचा हे मी तुमच्याशी शेअर करत आहे. त्यासाठी सर्वात प्रथम 1 वाटी तांदूळ अर्ध्या तासासाठी भिजत घालायचा आहे. तांदूळ भिजत बाजूला ठेवून पुढची तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 2 गाजर सालं काढून बारीक कीस करून घेतलेला आहे आणि इथे 1 मसाला वेलची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 5 ते 6 लवंगा घेतलेल्या आहेत. या लवंगाची मिक्सरला भरड करून घ्यायची आहे. नंतर कढई गॅसवरती गरम करायला ठेवून यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की यामध्ये मसाला वेलची, तमालपत्र आणि ह्या जाड वाटलेल्या जी लवंगाची भरड आणि दालचिनी घालून घ्यायची आहे. अगदी कमी गॅसवरती हे मसाले 2 मिनिटे परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाले की यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा लवकर परतण्यासाठी मीठ घातलेलं आहे. मीठ इथे मी थोडंसं जास्तच घातलेलं आहे, कारण नंतर भाताला मीठ नाही वापरलं तरी चालतं. इथपर्यंतच मऊ होईल सोनेरी रंगावरती कांदा परतून घ्यायचा आहे. आता नंतर यामध्ये हे जे किसलेली गाजर आहेत ती घालून घ्यायची आहेत. गाजरसुद्धा कमी गॅसवरती चांगली मऊ होईपर्यंत तुम्ही बघू शकता, इथे गाजराचा परतून रंग बदललेला आहे, इथपर्यंत परतायचे आहेत. गाजर परतून झाले की यामध्ये जो भिजवलेला तांदूळ आहे तो घालून चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्यासाठी मी इथे 2.5 वाट्या पाणी वापरलेलं आहे, कारण तांदूळ मी फक्त अर्धाच तास भिजवलेला आहे. तांदूळ जर 1 तास भिजवला तर 2 वाट्या पाणी वापरायचं. पाणी घालून झालं की चांगलं तांदूळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पाणी घालून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मी मीठ कांदा परततानाच घातलेला आहे, त्यामुळे मी इथे परत मीठ घातलेलं नाही आहे. आता हा भात मोकळा फडफडीत शिजून घ्यायचा आहे, म्हणून पाण्याचा वापर कमी करायचा आहे. गाजर भात बनवतो म्हटल्यावर तुम्हाला जर केशरी रंग वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता, परंतु मी इथे काही रंग वापरलेला नाही आहे. पदार्थ आकर्षक दिसण्यापेक्षा आपल्या शरीराला पौष्टिक पाहिजे म्हणून. आता हा भात 8 ते 10 मिनिटे कमी गॅसवरती छान शिजून घ्यायचा आहे. हा भात इथे शिजून छान तयार झालेला आहे. जसा हवा तसा मोकळा भात तयार झालेला आहे आणि गाजराचा रंगसुद्धा भातामध्ये छान उतरलेला आहे. आणि विशेष म्हणजे या भाताला कुठलेही मसाले नसले तरीही ही चव इतकी अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे भात करून पहा. आता हा भात मुळातच गोड असतो, त्यामुळे तुम्ही हा शेजवान चटणीसोबत किंवा तिखट कोशिंबीर करून त्यासोबतही खाऊ शकता. मला माझी ही गाजर भाताची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा हं. धन्यवाद.